मीच नाही, माझ्यासारखे असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी लोकसभा किंवा विधानसभा कॉन्टेस्ट केली. अशा अनेक लोकांना आमचे इथले पेठे, दुनेश्वरजी पेठे, आता काल मी त्यांच्यासोबत होतो तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला 2 करोड रुपयाची ऑफर आली होती आणि आम्हाला त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की मार्जिन आम्ही तुम्हाला देऊ की तुम्ही इतक्या ते इतक्या मार्जिनमध्ये निवडून याल, पण तो 2 CR तुम्हाला द्यावं लागेल. आणि परंतु इतका पैसा आणायचा कुठून? आणि माझ्यासारख्या नाही, अनेक लोकांना आपण पर्सनली जर अनेक विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत ज्यांनी विधानसभा किंवा लोकसभा कॉन्टेस्ट केली, अशा लोकांना जर आपण विचारलं तर सुद्धा तुम्हाला त्यांना आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करतील. ही काही नवीन बाब नाही आहे. विधानसभेच्या दरम्यान ऑफर आली होती, किती लोक आले होते, काय आले होते? नाही, काल आता मी त्यांच्यासोबत होतो आणि काल असताना त्यांनी मला हे सांगितलं होतं. काल जेव्हा आम्ही प्रवीण कुंटे साहेब जे आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत त्यांच्या आईंचं निधन झाल्यामुळे पवारसाहेब त्यांच्या घरी भेटायला गेले होते, त्यावेळेला आम्ही सोबत त्यांच्या होतो. त्यावेळेला दुनेश्वर पेठेने मला हे सांगितलं होतं की मला सुद्धा 2 करोडचं ऑफर आलं. आणि तेच काय आता अनेक लोकांना आले, मला सुद्धा आले. मी लोकसभा जेव्हा लढली तेव्हा सुद्धा मला ऑफर आला होता. नाही, पॉलिटिकल लोक नव्हते, कोणाच्या तरी मिडिएटरच्या माध्यमातून अप्रूव्ह झालेले लोक होते.